घटना आहे सुरेशची। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये वसलेलं एक छोटंसं पण प्रेमळ गाव। इथले लोक एकमेकांशी नात्याने आपुलकीने बांधलेले। या गावात सुरेश अर्दाड नावाचा एक 33 वर्षीय तरुण राहायचा। डोळ्यात चमक, चेहऱ्यावर साधेपणा आणि स्वभावामध्ये माणुसकी। गावात प्रत्येक अशी सलोख्याचं नातं, कुणाचंही वाईट न बोलणारा, कुणाच्याही नेहमी मदतीला पुढे असणारा। तो फारसा शिकलेला नव्हता, पण हुशार मात्र नक्कीच होता। वडिलोपार्जित शेती होती, थोडीफार धंद्याची हातभाराची कामं सुरेश गावातल्या गावातच करत होता। गावात त्याचं नाव होतं। फालतू गप्पा न करता नेहमी थोडंफार समाजासाठी काहीतरी करणारा मुलगा म्हणून ओळख। तो अनेक वेळा गावात चोरी, वाळू तस्करी, मारहाण अशा गोष्टी पोलिसांकडे तक्रार म्हणून सांगायचा, पण त्याचं मन कुठल्याही वैराग्य भावनेपासून दूर होतं। गावात होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसावर तो बोट ठेवायचं। हे चुकतंय एवढंच म्हणायचा। सुरेशचे आई वडील अत्यंत धार्मिक, घरात देवाचं सतत जप, कीर्तन आणि पंढरपूरच्या वारीचं विशेष महत्त्व। त्यांचं कुटुंब म्हणजे एक साथ सोज्वळ जीवन जगणारं घर, वडील, गावात सन्मान वावरणारे वृद्ध आई वडील, सर्वांसाठी मायेचं दुसरं रूप। एकुलता एक मुलगा। सुरेश वडिलांना पंढरपूरच्या वारीला दिंडीत जायचं वेळ। यावर्षी आषाढी एकादशीला ते आणि सुरेशची आई पंढरीच्या वारीला निघाले होते। घरात समाधान होतं, कारण आई वडील दोघेही वारीसाठी निघालेले होते। त्या समाधानामध्ये भक्ती होती, पण त्या भक्तीच्या प्रवासात अचानक काळाच्या घशात जाणारे दुःख त्याच्या वाटेला येईल असं कोणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। सुरेश अर्दाड याचं पोलिसांशी उठबस असणं त्याच्या जीवावर बेतलं, कारण त्याच्या वागण्यावर संशय घेतला गेला। तो वाळू माफियांसाठी खबरी आहे का? गावातील काही तरुण ज्याचं वाळू तस्करीच्या धंद्यात हात होतं, त्यांच्या मते सुरेश पोलिसांना काहीतरी माहिती पुरवत होता। या तक्रारीचं मूळ चुलत भावाकडे गेलं। हा चुलत भाऊ सतत सुरेशवर डोळा ठेवून असायचा। वाळू तस्करीत त्याचा हितसंबंध होता। गावातली हरी कल्याण सखाराम अर्दाड आणि हेनाज बाबा मिया सय्यद यांच्यासोबत त्याचं नातं जवळचं होतं। सर्वांनी मिळून असं ठरवलं की याला हटवायचं, आणि सुरेशला एका कारणाने कुंभारी पिंपळगाव जवळ बोलवण्यात आलं। ते म्हणाले, काही बोलायचं आहे, चल सुरेश। सुरेश विश्वासू होता। चुलत भाऊ म्हणतोय म्हणजे धोका नाही अशी त्याची समजूत होती, पण तो त्या ठिकाणी पोचताच सगळं बदललं। त्याला बंदूक, कुऱ्हाडी, चाकू दाखवण्यात आले। त्याच्या डोळ्यातील विश्वास क्षणात भीतीने बदलला। त्याला दमदाटी करून गाडीमध्ये कोंबलं गेलं। तो विचार करत राहिला, का रे असं का करताय? काय चुकलं माझं? पण त्याच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं, फक्त शांतता आणि मनात ठरवलेली निर्दयता। त्याला विदर्भाच्या उद्देशाने घेऊन गेले आणि तो रडला, विनवणी केली। त्याच्या आईवडिलांचा विचार करा याची त्याने याचना केली की कमीत कमी माझ्या आईवडिलांचा विचार करा, पण त्या माणसांची माणुसकी केव्हाच मेलाचं समजत होतं। एका शांत जागी तिथे त्याला खाली उतरवलं गेलं। त्याच्यावर बंदुकीचा रोग होता। तो अजूनही म्हणत होता, मी खबरी नाही, मी कोणाचं नुकसान केलेलं नाही, पण त्याचं ऐकायला कोणी तयार नव्हतं। एका क्षणात कुऱ्हाडीचा घाव त्याच्या खांद्यावर बसला। तो ओरडून खाली पडला। त्यावर एकामागोमाग एक घाव झाले। चाकू चालवण्यात आले। रक्ताने माती भिजली। शेवटी त्याचं डोकं शांत झालं। देह थरथरत होता आणि काही क्षणात संपूर्ण देह देखील शांत झाला। त्याच्या देहाला जंगलात फेकून आरोपी पसार झाले। 2 दिवस झाले होते। गावात चर्चा होती, सुरेश दिसत नाही। आई वडील गेवराई तालुक्यात वारी करत होते आणि अचानक फोन आला, तुमच्या मुलाचं अपहरण झालंय। आणि धावत त्यांनी पंढरपूर सोडलं। देह थरथरत, तोंडाने शब्द निघेला। वाटेभर त्यांनी एकच प्रार्थना केली, देवा काही होऊ देऊ नको रे। घरी आल्यावरती पोलिसांनी सांगितलं, किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह सापडला आहे। तो तुमचा सुरेशची असण्याची शक्यता आहे। जेव्हा मृतदेह ओळखण्यात येईल तेव्हा आईचा टाहो फुटला। वडील जमिनीवर कोसळले। संपूर्ण गावात दुःखाचा डोंगर कोसळला। घनसावंगी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला।
आरोपीचं नाव समोर आलं. चुलत भाऊ गावातील हरिकल्याण सखाराम अर्दाड ही आणि सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, वाळू माफियांशी चाललेल्या संबंधावरून सुरेशवर खबरी असल्याचा संशय होता. याच कारणाने त्याची हत्या करण्यात आली. आम्ही आरोपीच्या मागावर आहोत. गावकऱ्यांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली. सुरेश आमच्यासाठी नुसता माणूस नव्हता, तो एक आवाज होता. चांगुलपणाचा असा उद्गार ग्रामस्थांनी सांगितलं. सुरेशच्या हत्येमुळे केवळ एक माणूस आम्ही गमावलेला नाहीये, तर एक सत्व, एक विवेक हरवलाय. तो खबरी होता की नाही हे आजही सिद्ध झालेलं नाहीये, पण त्याचं पोलिसांशी बोलणं, त्याच्या बेकायदेशीर गोष्टी विरोधात उभं राहणं, एवढ्याच गोष्टी त्याच्या मृत्यूचं कारण बनल्या. कधी कधी समाजातील चांगुलपणा हा गुन्हा वाटू लागतो आणि गुन्हेगारांची सत्ता असते तेव्हा सत्य सांगणारे मरणासाठीच जगतात. आई वडिलांना त्यांच्या वारीच्या रस्त्यावर दुःखाच्या खोल गर्तेत फेकून दिलं गेलं आणि राजा टाकळी गावात अजूनही त्याचं नाव घेताना लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. या घटनेने वाळी माफिया, बेकायदेशीर धंदे आणि गावागावात चालणाऱ्या गुप्त सत्ता याच्या खऱ्या अर्थाने भयानक रूप समोर आलेलं आहे. सुरेश सारख्या तरुणाची हत्या ही केवळ त्याची नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची शोकांतिका आहे. प्रशासनाकडे आजही गावकरी एकच मागणी करत आहे, आमचा सुरेश गेला पण न्याय तरी द्या, गुन्हेगाराला माफ करू नका. या घटनेतून आपण काय शिकावं? तर सुरेश हा समाजासाठी उभा राहणारा, बेकायदेशीर गोष्टी विरोधात आवाज उठवणारा एक सामान्य माणूस होता, पण त्याचं हे धाडस त्याच्यासाठी जीव घेणं ठरलं. चांगल्या गोष्टीसाठी लढायचं असेल तर योग्य सुरक्षा आणि कायदेशीर मार्गाचा आधार घेणंही तितकंच गरजेचं आहे. नुसतीच नीतिमूल्यांवर चालत राहून अराजकता वाचणं कठीण आहे. या हत्येमागे सुरेशचा चुलत भाऊच होता. विश्वासाचं नातं, आपुलकीचं बंध सर्व काही क्षणार्धात भंगून गेलं. नात्यावर विश्वास ठेवणं चांगलं होतं, पण डोळस राहणं अत्यावश्यक होतं. सगळे नातेवाईक हितचिंतक नसतात. कोणत्या ना कोणत्या नातेवाईकाच्या मनात द्वेषाचं वावटळ असतंच आणि हे द्वेष त्यांनी लपवून ठेवलेलाच असतो. हे ओळखणं शिकावं लागेल. सूर्यासारखा माणूस जर व्यवस्थेला मदत करत होता तर त्याचं संरक्षण आणि गरजेचं होतं, आणि सूरज हा सूर्य होता, तो आता मावळलेला आहे. दुर्दैवाने अशी यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे गुन्हेगारांना त्याला अवघडपणे संपवलं. जे नागरिक गुन्हेगार विरोधात बोलतात, तक्रार करतात, त्यांना शासनाकडून ब्लोअर प्रोटेक्शन सारख्या संरक्षणाची गरज आहे. ही यंत्रणा मजबूत झाली पाहिजे. सत्य बोलणं धाडसाचं असणं, पण ते सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्ण समाज, प्रशासन आणि कायदा याचं पाठबळ हवं. माणूस म्हणून मूक राहणं सोपं आहे, पण बोलणं आणि उभं राहणं याची किंमत मोजावी लागते. ही किंमत समाजाने एकत्रितपणे कमी केली पाहिजे, नाहीतर आणखीन सुरेश गमवावे लागतील. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी ह्या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून बेल आयकन दाबल्यामुळे मी माझ्या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ टाकत असते, नवीन माहिती असलेले लेटेस्ट अपडेट टाकत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही. मग जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.